नमस्कार सर्वांना. किचन क्वीन रेजिना ह्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत. आज आपण बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी. सर्वात प्रथम त्याच्यामध्ये आपण 5 पळी तेल टाकायचं आहे. तर त्यामध्ये थोडंसं आपण तूपही टाकायचं आहे. 1 चमची तूपही टाकते त्याच्यात. आपलं 1 किलो चिकन आहे, त्यासाठी मी मोठ्या साईजचे 6 कांदे बारीक कट करून घेतलेले पूर्ण टाकायचे आहे. थोडं मीठ असं टाकून घ्यावं, त्यामुळे कांदा चांगला लवकर शिजतो. कांदा शिजावा म्हणून त्याच्यावर थोडा वेळ 5 मिनिटं झाकण देऊन ठेवा. आता चांगला कांदा आपला शिजलेला आहे. कांद्याला कलरही आलेला आहे, तांबूस झालेला आहे आपला कांदा. आता ह्या स्टेजला आपण त्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि पुदिना ह्याची चांगली पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये, ती ह्याच्यात टाकायची आहे. आता आणि तीही एकत्र करायची आहे. वाटण चांगलं परतून घ्यावं, कारण लसणाचा आणि अद्रकचा जो उग्र वास असतो तो निघून जावा म्हणून चांगलं परतून घ्यावं. हे बघा, चांगलं तेल सुटलं आहे, वाटण पण चांगलं शिजलं गेलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आपलं चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 4-5 पाण्याने. ते चिकन आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. हे असं सगळं एकत्र करून एकजीव करून घ्यायचं आणि त्याच्यावरती 1-2 मिनटं परात ठेवून एक वाफ काढून घ्यायची. 5 मिनटं झालेले आहेत. मी 2 मिनटासाठी सांगितलेलं, चांगलं 5 मिनटं ठेवलं आहे मी गॅसवरती. आणि चिकनने आपला पूर्ण कलर चेंज केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 लिंबूचा रस काढलेला तो टाकणार आहे. आता ह्याच्यात 1 चमच हळद पावडर, 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर, चवीनुसार मीठ, प्रमाणे हा बिर्याणी मसाला, हे सगळं टाकून घेऊया आणि परत एकत्र करूया. चिकनमध्ये बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही. आता ह्याच्यात मी 300 ग्रॅम दही फेटून घेतलेलं आहे. ते दही या चिकनमध्ये टाकायचं आहे. पाणी बिलकुल टाकायचं नाही. आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. गॅस मिडियमच ठेवायची आहे, नाहीतर ते खाली पातेल्याला लागू शकतं, करपू शकतं, म्हणून गॅस मिडियम स्लो ठेवायची. दहीचं पाणी पूर्ण सुकला पाहिजे, पूर्ण शिजून घ्यायची दही त्याच्यात. आणि ह्याच्यात आता थोडं केवडा वॉटर टाकायचं आहे. दही टाकलं आहे, एकत्र केलं आहे. आता त्याच्यावरती परात देऊन एक मीडियम गॅसवरती फक्त 7 मिनटं शिजून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण एका साईडनी आपलं मटण शिजत आहे, तोपर्यंत आपण इथे भातासाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्या पाण्यामध्ये वेलची, काळी मिरी, लवंग, जिरे, तमालपत्र, दालचिनी, चक्रीफूल आणि 2 मोठ्या काळ्या वेलच्या, हे आता सर्व जिन्नस आपण ह्या पाण्यामध्ये टाकणार आहोत. पुदिन्याची पानं आणि थोडीशी
कोथिंबीर पण आपण टाकणार आहोत. त्याप्रमाणेच एक अर्ध्या लिंबूचा रसही टाकणार आहोत आणि थोडंसं भाताला चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आणि 1 चम्मच आपण तेल टाकणार आहोत. पाणी चांगलं उकळल्यानंतर त्याच्यात हे आपण 3 पेले तांदूळ स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून पाण्यात भिजत ठेवल्यात. हे तांदूळ त्या पाण्यात टाकणार आहोत. पाण्याला चांगली उकळी आली आहे. आता त्याच्यात आपण तांदूळ टाकून घेऊया. आता आपलं भात शिजत आहे तोपर्यंत आपण आपलं चिकन बघून घेऊ. चिकनला मस्तपैकी तरी आलेली आहे. आता त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर आणि थोडी पुदिन्याची पानं आणि गॅस बंद करूया. या भाताची लेयर देणार आहोत. तांदूळ आपले 80% शिजलेले आहेत. आता भाताची लेयर लावून झालेली आहे. त्यावर आता आपण थोडंसं साजूक तूप टाकूया. पातेल्याच्या पूर्ण भोवताली पूर्ण तूप टाकायचं आहे, साजूक तूप. वॉटर तेही टाकायचं आहे थोडंसं सुगंधासाठी. चिरून घेतलेला पुदिना तोही त्याच्यावर टाकायचा आहे. थोडी कोथिंबीर टाकायची आहे गार्निशिंगसाठी. थोडी कोथिंबीर. त्याला आपण फॉईल पेपरने झाकणार आहोत. पूर्ण त्याचं तोंड बंद करून घ्यायचं जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही. साईडला हा तवा गरम करायला ठेवलेला आहे. हा तवा चांगला गरम झाल्यावर हे टोप आपण त्याच्यावर ठेवून देणार आहोत. हा टोप आता ह्या तव्यावर ठेवलेला आहे. गॅस पूर्ण फास्ट आहे. फुल गॅसवरती 15 मिनटं आणि मीडियम गॅसवरती 35 मिनटं हे असं स्टोप ठेवून द्यायचं आहे. ह्याच्यावर मी अजून एक परात देणार आहे आणि वरती वजन देणार आहे. आता ह्याच्यावरती मी ही एक परात अशी उकडी करून ठेवली आहे. वजनासाठी तुम्ही काही याच्यावर ठेवू शकता. मी हा एक दगड याच्यावर ठेवलेला आहे जेणेकरून त्याच्यातली वाफ बाजूनी जाणार नाही. आपला भात व्यवस्थित आतमध्ये व्यवस्थित शिजेल आणि सुटसुटीत बिर्याणी आपल्याला मिळेल. आता आपण बघू शकता आपली 40-45 मिनटं झालेली आहेत. मी परत बाजूला करते. वा, बघा आपली छानपैकी बिर्याणी तयार झालेली आहे. आता आपण बघूया मस्त कशी छानपैकी बिर्याणी झालेली आहे. आता आपण ती प्लेटिंग करूया. बघा अशी सुटसुटी छान अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे. सुंदर सुगंध सुटलेला आहे छानपैकी. अशा प्रकारे तुम्ही करा, खा आणि मला माझ्या कमेंट्समध्ये कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.